आमच्या एक भगिनी खासदार आहेत त्या नाराज झाल्या की 6.5 सांगितलं 6:20 का कापली, म्हणून दुरुस्ती केली आणि आज लवकर आलो. आमची उद्घाटन अध्यक्षाचं टाकायचं, बाकीच्या अख्खी दर्या भिजवण्याची पुढे नाराजच व्हायला होतो. काही संबंध नाही, काही नाही. या सगळ्या अधिकाऱ्यांना विचारायला किती कडक आणि सगळ्याच्या बाबतीत मी दुजाभाव करत नाही. प्रत्येकाला मान सन्मान दिला पाहिजे. आणि एकाने मला उद्घाटनाला वेळ द्या. मी त्याला म्हणलं की तुला 6:30ला वेळ सकाळची घ्यायची असेल तर घे. त्याने घेतली 6:30ला, पण दुर्दैवाने मी तिथं गेलो 6:15ला आणि मला वाटलं आता कोण येणार नाही. मी आपली फीत कापली 6:20ला. आमच्या एक भगिनी खासदार आहेत त्या नाराज झाल्या की 6:30 सांगितलं 6:20 का कापली, म्हणून दुरुस्ती केली आणि आज लवकर आलो. तरी मला माझ्या प्रोग्राम मध्ये 8:45 आहे, पण मला गिल यांनी सांगितलं दादा 9 आहे. मग पुन्हा पत्रिका मागवली तर 9 आहे. म्हणलं 9 वाजेपर्यंत थांबायचं. सगळ्यांनी वेळेत या. वेळेत आले, ते थांबले. आता आमचे आमदार इथं शरद सोनवणे येऊ शकले नाही, काय येऊ शकले नाही. त्यांनी काल मला फोन केला तर मी नाराज आहे म्हणले दादा. म्हणलं काय रे बाबा काय नाराज आहे? ते म्हणले मला इथं विश्वासात घेतलंय. मी काय सौग्रस्ताला फोन केला, म्हणलं ते तालुक्याचे आमदार आहेत, त्यांना बोलवलं पाहिजे, त्यांना निमंत्रण दिलं पाहिजे. मला मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं, मी मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं सगळ्यांची नावं टाकतो आणि सगळ्यांची नावं टाकली, कुणाचं ठेवलं नाही. सगळे प्रमुख घेतलेत. तुम्ही पण भेटला ना त्यांना, त्यामध्ये त्यांनी पण फोनवर संपर्क साधला. ठीक आहे मित्रांनो, बाबा पुढच्या वेळेस सगळी यादी आपल्याला असं करता येईल का? मतदार यादी नजूनची मतदार यादी आमची उद्घाटन अध्यक्षाचं टाकायचं, बाकीच्या अख्खी दर्या भिजवण्याची पुढे नाराजच व्हायला होतो. काय रे तुम्हाला मी सांगतो, नावात काही रे नसतं. तुम्ही माणसाच्या मनात तिथं समोरच्याचा असला की सगळं होत. नाव असलं काय, नाव टाकलं आणि माणसाशी संबंध चांगले नसतो तर हे त्या नावाला काय चाटायचं, काय करायचं का? नाही तर ठीक आहे, तर नको पंचनामा पुन्हा ब्रेकिंग न्यूज सुरू होईल. त्यांचं तर फार प्रेम चाललं माझ्यावर, काय विचारता जेवढं कुठलंही आणून मनात नव्हतात. काही तुम्ही बघा, काही संबंध नाही, काही नाही. या सगळ्या अधिकाऱ्यांना विचारायला किती कडक आणि सगळ्याच्या बाबतीत मी दुजाभाव करत नाही. प्रत्येकाला मान सन्मान दिला पाहिजे, प्रतिष्ठा दिली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे. आज हे पोलीस स्टेशन झालं, इथं 3.5 एकर जागा, हे आम्ही 10 गुंठ्यात इकडचं केलेलं. आता अजून आम्हाला इथं अपार्टमेंट्स बांधले पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये एसपीशी चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की दादा इथली आजूबाजूची 4-5 पोलीस स्टेशनला हे सेंटर पडतं. आता शिवाजीराव आढळराव पाटील पण मला सांगत होते की दादा जुन्नर जरी तालुक्याचं ठिकाण असलं तरी नारायणगावला वेगळं महत्व आहे, कारण हा हायवे गेलेला आहे. आता बाह्य रस्ता पण आपला झाला नाही असं नाही, पण नारायणगाव असेल, मनसर असेल, हे हायवेवरचे आपले राजगुरुनगर असेल, हे सगळे महत्वाचे शहर ही त्याच्यामध्ये येतात. जुन्नरला वेगळं महत्व आहे कारण विगपुरी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ तिथं आहे. त्याही संदर्भातली आमची कामं चाललेली आहेत. आता वडूचं आणि तुळापूरचं पण काम हे जोरात चाललेलं आहे. मध्ये ते 2 एकरचं पण सीएमची सही झाली, काय नाही झाली. सीएमचं रात्री माझं बोलणं झालं, सीएम साहेबांना मी सही केली. आता तर केएमची पण जागा आपल्याला मिळत, आपली जागा त्यांना द्या, म्हणजे तिथं आणखीन जो उत्तम पद्धतीनं पुढच्याही पिढीला पिढ्यानपिढ्या अभिमान वाटावा असं आपण स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आपल्या वडू तुळापूरला करतोय. अशी अनेक सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा.
क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.